मुंडे घराण्याच्या राजकीय वर्चस्वावरती जाणूनबुजून आघात केला जातोय का, असा प्रश्न निर्माण होतोय। विशेषतः स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न देखील झाला होता। पण आता धनंजय मुंडे यांच्या बरोबरही असेच काही घडते। असं बोललं जातंय की काल परवा आपण कार्यक्रम पाहिला असेल, त्या सभेमध्ये आमदार सुरेश धस आणि त्यांचं भाषण, त्याचबरोबर ती मुख्यमंत्री असलेले फडणवीस आणि त्यांचं भाषण, त्यांच्या या भाषणामधून किंवा प्रतिक्रियांमधून हेच पाहायला मिळतंय की मराठवाड्यातील भाजप आणि मुंडे घराण्याचे समीकरण संपवण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत। 2017 मध्ये राष्ट्रवादीमध्ये असलेल्या धसांना भाजपमध्ये आणणे, त्यानंतर त्यांना मोठं करणे, त्याद्वारे मुंडे कुटुंबाचा प्रभाव देखील कमी करणे हा एक पूर्वनियोजित डाव होता, हा प्रश्न समोर येतोय। दुसरीकडे मराठा आरक्षणा प्रकरणामध्ये मराठा समाज नाराज झाल्यानंतर फडणवीस यांची भूमिका बदलल्याचे देखील दिसतंय। त्यावेळी मराठा समाजाचा रोष भाजपवरती पडू नये म्हणून त्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं होतं का, असा देखील प्रश्न निर्माण होतोय। पण आता परिस्थिती बदलली असल्याने धसांना पुढे करून आणि भाजपला मुंडे घराण्याची गरज राहिली नाही, असे देखील चित्र दिसतंय। धसांना जवळ करून फडणवीसांनी दोन गोष्टी साध्य केल्याचं पाहायला मिळतंय। एक तर मुंडे घराण्याला फार असं महत्त्व न देता मराठवाडा आणि बीडमध्ये भाजपला टिकवून ठेवणं, त्याचबरोबर ती मराठा समाजाला शांत करून मराठा समाजामध्ये देखील भाजपचं एक वर्चस्व वाढवणं आणि स्वतःचं एक वर्चस्व वाढवणं देखील आहे।